प्रेम हे बावरे भाग 23। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कुणालचा स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं प्रेम या सर्वांनी पिहूचं मन कधी व्यक्त झालं होतं हे तिलाच माहीत नव्हतं। पण हे ती मान्य करायला तयारच नव्हती। खरंच तर आहे, दूध पोळलं की माणूस ताकही फुकून पितो, जगाची रीतच आहे। पिहूचं बाहेरील मन व आतला आवाज याचं जोरदार भांडण चालू होतं आणि पिहू या दोघांच्यामध्ये फसली होती। आतला आवाज म्हणायचा, कुणाल चांगला आहे, कशाला त्याच्यासोबत इतकं रागाने बोलतेस, का चिडतेस त्याच्यावर? आणि बाहेरील मन म्हणायचं की प्रणवही चांगलाच होता, माहिती आहे ना काय केलं त्यानं? तिचा आवाज म्हणाला, कुणाल असं कधीच करणार नाही। तिचा मन म्हणाला, प्रणव करेल असं कधी वाटलं नव्हतं। आवाज म्हणाला, कुणालचं प्रेम आहे पिहूवर। तिचा मन म्हणाला, प्रणवचंही होतं। पिहूला तर वाटलं होतं ना। दोघांच्या भांडणात पिहू वैतागून गेली होती। तिने दोघांनाही गप्प केलं। विल यू जस्ट शट अप बोथ ऑफ यू? कुणाल फक्त माझा फ्रेंड आहे, तुम्ही दोघे उगाच स्वप्न नका दाखवू मला। फ्रेंडशिप आहे आणि तीच राहू दे। प्रेमाच्या वाटेवर मला पुन्हा जायचं नाही, पुन्हा आयुष्याचा प्रणव करून घ्यायचा नाही। पिहूने परत एकदा आतल्या आवाजाला आतच दाबून टाकलं। आज कुणालने गुड मॉर्निंग मेसेजही केला नव्हता की त्याचा फोनही आला नव्हता, तर पिहूला आश्चर्य वाटत होतं। सकाळी सकाळी गुड मॉर्निंग करणारा कुणाल आज कुठे गेला? आज तिनेच त्याला गुड मॉर्निंगचा मेसेज केला होता, पण त्याचा रिप्लाय आला नव्हता। कामात असेल म्हणून तिनेही मग आवरून ऑफिस गाठलं। दुपारी फोन पाहिलं तर अजूनही कुणालने मेसेज पाहिलं नव्हताच तिचा। मग तिने विचार करत बसण्यापेक्षा डायरेक्ट त्याला फोनच केला। 2-4 रिंगनंतर फोन उचलला गेला। पिहू म्हणाली, हॅलो, कुठे आहेस? अजून झोपला आहेस की काय? सूर्य कधीचाच उगवला आहे। कुणाल म्हणाला, हो झोपलो होतो। पिहूला कुणालचा आवाज खूपच बारीक वाटतो। पिहू म्हणाली, काय झालं? आवाज असा का येत आहे तुझा? कुठे आहेस? कुणाल म्हणाला, हॉस्पिटलमध्ये आहे। रात्री अचानक तब्येत खराब झाली आणि मग हॉस्पिटलमध्ये आलो तर त्यांनी ॲडमिट करून घेतलं। पिहू म्हणाली, अरे काय झालं अचानक? काय बोलले डॉक्टर? कुणाल म्हणाला, येईल रिपोर्ट थोड्या वेळाने, पाहून सांगतो तुला। पिहू म्हणाली, सोबत कोण आहे रे? कशी आहे तब्येत? कुणाल म्हणाला, बाबा आहेत, अजून तरी काही ठीक नाही। ताप आहे खूप, कमी होत नाही। गोळ्या दिल्या होत्या म्हणून झोप लागली होती। पिहू म्हणाली, असा कसा रे अचानक आजारी पडलास? कुणाल म्हणाला, आता काय माहीत, तुझं काय चाललं आहे? पिहू म्हणाली, आहे ऑफिसमध्ये। तुझं काय मॉर्निंग झालं नाही म्हटलं तर आपणच करावं। कुणाल म्हणाला, झाली ना माझी मॉर्निंग, तीही इतकी छान। आज पहिल्यांदा तू स्वतः फोन केलास मला, खूप छान वाटत आहे। पिहू म्हणाली, कुणाल डोकंही दाखवून घे डॉक्टरला, तब्येत खराब आहे आणि छान वाटतं बोलतोस। आणि काय रे, मला लुकडी सुकडी बोलतोस? मी काळजी घेत नाही स्वतःची बोलतोस आणि स्वतः मात्र डायरेक्ट हॉस्पिटल गाठतोस आजारी पडून। निदान मी तुझ्यासारखं ॲडमिट तर होत नाही ना? तुझ्यापेक्षा तर मीच स्ट्रॉंग आहे म्हणायचं मग? कुणाल म्हणाला, हो तूच स्ट्रॉंग, पण मी काही मुद्दाम केलं नाही। आता झाली अचानक खराब तब्येत तर काय करणार? पिहू म्हणाली, बरं कर आराम, काळजी घे, काहीतरी खाऊन मग मेडिसिन घे। मी ठेवते फोन, उगाच तुला त्रास द्यायला नको। कुणाल म्हणाला, बोल ना पिहू, आणि मला बरं वाटत आहे तू बोललीस की। पिहू म्हणाली, बरं बोलते, पण थोडं काम आहे, आवरून घेते। कुणाल म्हणाला, हो डॉक्टर आले, मीही बोलतो नंतर। पिहू म्हणाली, ओके। पिहू आपल्या कामात बिझी होती, पण तिला कुणालची खूपच काळजी वाटत होती। काय झालं असेल याला अचानक? दररोज किती बोलत असतो, आज शांत आहे तर सर्व जग उदास वाटत आहे। हे देवा, कुणालला लवकर बरं कर।
कामावरून पिहू घरी जाऊन पुन्हा कुणालला मेसेज करते. काय आले का रिपोर्ट? काय बोलले डॉक्टर? कुणाल पण मेसेज टाकतो. होय आले, मलेरिया झाला आहे म्हणे. चालू आहे त्यांची ट्रीटमेंट, बघू आता काय होतं. पिहू म्हणाली, अरे पण अचानक कसं काय? कुणाल म्हणाला, अगं ते मित्रांकडे गेलो होतो 2 दिवस, तिथे खूप मच्छर होते, त्यामुळेच झालं असेल. पिहू म्हणाली, हो हो करा समाजसेवा आणि पडा आजारी आणि द्या आम्हाला टेन्शन. कुणाल म्हणाला, आता मला काय माहीत होतं का असं होईल म्हणून. पिहू म्हणाली, बरं लवकर बरा हो, मला नाही पाहावं तुला असं. कुणाल म्हणाला, होय का लवकर बरा होऊ का? पिहू म्हणाली, हो. कुणाल म्हणाला, मग ते तर तुझ्या हातात आहे. पिहू म्हणाली, कसं काय? कुणाल म्हणाला, तू ये ना इथे, तू आलीस ना, बघ मी लगेच बरा होईल. हॉस्पिटलमध्ये राहायलाही लागणार नाही आणि मेडिसिनही घ्यावी लागणार नाही आणि वरून पैसेही वाचतील. पिहू म्हणाली, मला पाहून तुला बरं वाटणार होय? मग हॉस्पिटलमध्ये कशाला गेलास? डायरेक्ट यायचं होतंस ना नाशिकला, हॉस्पिटलचं बिल वाचलं असतं ना. कुणाल म्हणाला, होय सुचलंच नाही गं आधी. पण प्लीज ये ना पिहू एकदा. पिहू म्हणाली, सॉरी कुणाल, खरंच मलाही वाटतं यावं तुला पाहावं, पण बाबा नाही पाठवणार आणि कारण तर काय सांगणार मी घरी. कुणाल म्हणाला, प्लीज सांग ना काहीतरी, मैत्रिणीकडे जातं वगैरे. पिहू म्हणाली, मैत्रीण? अरे कोण मैत्रीण, काय काम, 1000 प्रश्न विचारतील आणि मी कधीच कोणाच्या घरी जात नाही. अचानक असं विचारलं तर बाबा सग घेतीलच, पण पाठवणारही नाहीत. कुणाल तिला खूप रिक्वेस्ट करतो, पण ती नाहीच बोलते. कुणाल म्हणाला, नाही यायला जमलं तर ठीक आहे, पण निदान एकदा येते तर बोलायचं होतं ना, बरं वाटलं असतं ना मला. पिहू म्हणाली, खोटं कशाला बोलू, उगाच एखाद्याला खोटी आशा मला दाखवू वाटत नाही रे. कुणाल म्हणाला, बरं मला सांग, आजारी असल्यावर तुला काय वाटतं? पिहू म्हणाली, काय वाटतं म्हणजे आराम करावासा वाटतो आणि झोप वाटतं. कुणाल म्हणाला, मी आजारी असलो ना, मला तू जवळ असावी असं वाटतं, तू माझ्यासोबत बोलत बसावीस, खूप मिस करतो मी तुला. पिहू म्हणाली, तू तर 12 महिने मला मिसच करत असतोस. कुणाल म्हणाला, तुला पटतच का नाही गं मी बोललेलं? पिहू म्हणाली, तू बोलतोच तसं तर. कुणाल म्हणाला, तसं म्हणजे कसं? पिहू म्हणाली, जाऊ दे सोड ना विषय. कुणाल म्हणाला, थांब डॉक्टर व्हिजिटला आलेत, बोलतो. पिहू थोडा वेळ वाट पाहते, नंतर कुणालचा परत मेसेज येतो. कुणाल म्हणाला, बोल. पिहू म्हणाली, डॉक्टरच होते ना की डॉक्टरीन? कुणाल म्हणाला, डॉक्टरच होते, फोटो काढून पाठवू का? पिहू म्हणाली, नको नको. कुणाल म्हणाला, आणि डॉक्टरीन असली तरी मी का पाहू, माझी डॉक्टरीन तर नाशिकमध्ये आहे ना. पिहू म्हणाली, झालं चालू तुझं, बरं काय बोलले डॉक्टर? कुणाल म्हणाला, उजवा हात सुजला आहे, सलाईन चढत नाही, डाव्या हाताला लावून पाहू बोलत आहेत. पिहू म्हणाली, अरे मग सांगायचं ना, कशाला चॅटिंग करत बसला आहेस? कुणाल म्हणाला, असू दे तू बोल, सुजू दे सुजवला तर. पिहू म्हणाले, तू वेडा आहेस का? उजवा हात सुजला तर डाव्या हाताला सलाईन लावली तर कसं बोलणार आहेस? कुणाल म्हणाला, हो आहे मी वेडा, मी नाही लावून घेत डाव्या हाताला, उजव्यालाच लावू देतं आणि तू इथे येतही नाहीस आणि वरून बोलायला पण तयार नाहीस, काय यार पिहू. पिहू म्हणाली, अरे मी बोलते ना, तुला बरं वाटलं तर चांगलंच आहे, पण आराम कर. कुणाल म्हणाला, आता कुठे काम करत आहेस मग? झोपून तर आहे, आणि तू नाही बोललीस तर मी जास्त आजारी पडेन. मग पिहूही त्याच्या बोलण्यामुळे त्याच्याशी बोलत राहते. रात्री मग गप्पा मारतच तिला झोप लागते. सकाळी उठून आवरून पुन्हा कुणालची चौकशी करते. पिहू म्हणाले, हॅलो गुड मॉर्निंग, वाटतं का बरं थोडं तरी? कुणाल म्हणाला, हो थोडं वाटत आहे, डॉक्टर आले होते ग व्हिजिटला. पिहू म्हणाली,
काय बोलले? कुणाल म्हणाला, हॉस्पिटलमध्ये CCTV कॅमेराज आहेत ना. म्हणत होते आजारी आहात, थोडा आरामही करत जावा, सारखं चॅटिंग करत बसू नका. पिहू म्हणाली, वा वा छान. बघ आता डॉक्टरलाही तुझं चॅटिंग किती चालू आहे कळलं आहे. पण तू काही ऐकू नकोस. कुणाल म्हणाला, म्हणू दे ग डॉक्टर. आता मला तुझ्यासोबत बोललं की वाटतं बरं तर. कुणाल 5 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये असतो. त्याची तब्येत काही सुधारत नव्हती. तो हॉस्पिटलला कंटाळला होता. पिहू होती बोलायला म्हणून त्याचा वेळ जायचा. पिहू म्हणाली, कुणाल कधी होणार रे तू ठीक? बघ ना 5 दिवस झाले. कुणाल म्हणाला, मग ये ना तू, बघ मी लगेच ठीक होईन. पिहू म्हणाली, ठीक आहे मग मीही आजारी पडते आणि येते तुझ्या साईडला. कुणाल म्हणाला, असं बोलू नकोस. आजारी पडून नको येऊ. एकतर हॉस्पिटलमध्ये इतकं बोर होतं ना. तू तर इथं एकही दिवस ही थांबणार नाहीस. पिहू म्हणाली, मग हो ना लवकर ठीक. कुणाल म्हणाला, मग ये ना तू. पिहू म्हणाली, बरं ठीक आहे. ज्या दिवशी तुला डिस्चार्ज देतील मी येईन घरी पाहायला तुला. कुणाल म्हणाला, खरं ना? पिहू म्हणाली, हो, पण त्यासाठी आधी तुला लवकर बरं व्हायला हवं आणि डिस्चार्ज मिळायला हवं ना. कुणाल म्हणाला, तू येणार आहेस ना? मग बघ मला उद्याच डिस्चार्ज मिळतो की नाही. आज कामातून पिहूला वेळच मिळाला नव्हता की कुणालची थोडा बोलावं. ती आज ऑफिसमध्ये खूपच बिझी होती. आज तेवढ्यात कुणालचाच फोन तिला आला. स्क्रीनवर कुणालचं नाव वाचून तिने वेळ नसताना फोन उचलला. पिहू म्हणाली, हॅलो, कसा आहेस? बरं वाटत आहे का? कुणाल म्हणाला, कधी येणार आहेस? पिहू म्हणाली, कुठे? कुणाल म्हणाला, तू म्हणाली होतीस की मला डिस्चार्ज मिळाला की तू मला पाहायला घरी येशील. पिहू म्हणाली, हो, पण तुझी तब्येत तर ठीक होऊ दे आणि डिस्चार्ज तर मिळू दे. कुणाल म्हणाला, मी आलो आहे घरी. पिहू म्हणाली, डिस्चार्ज मिळाला? कुणाल म्हणाला, मी घेतला, सकाळीच आलो घरी. पिहू आपलं हातातलं काम सोडून एका हाताने स्वतःच्या कपाळावर हात मारते. अवघड आहे बाबा या पोराचं, ती स्वतःशीच बोलते. पिहू म्हणाली, तू वेडा आहेस का? अरे तू लवकर बरा होऊ दे म्हणून मी म्हटलं होतं. आणि तू तब्येत खराब असताना कसा काय डिस्चार्ज घेतलास? कसले हॉस्पिटल होते ते जे असंच सोडलं तुला? कुणाल म्हणाला, ते सर्व सोड. तू येतो बोलली ना, कधी येणार सांग. पिहू म्हणाली, मी नाही येत. तू ठीक झाला की मग येईन बोलले होते. पण तू तर आजारी असतानाच डिस्चार्ज घेऊन घर गाठलं. कुणाल म्हणाला, माणसं किती खोटं बोलतात हे आज कळलं मला. पिहू म्हणाली, हो आहे मी खोटारडी. आणि तू ठीक न होताच घरी आलास त्याचं काय? कुणाल म्हणाला, तू ये ना, बघ मी लगेच ठीक होईन. पिहू म्हणाली, कुणाल काय वेळ लागला आहे का? जरा तर काळजी घे स्वतःची. मला अजिबात बोलायचं नाही तुझ्यासोबत. कुणाल म्हणाला, हो हो, तूच नको बोलूस. एकतर येतो म्हणून सांगून यायचं नाही आणि वरून बोलत नाही ही म्हणायचं. पिहू म्हणाली, तू जा हॉस्पिटलमध्ये आधी मग बोलू. असं म्हणून पिहू फोन ठेवून देते. कुणालची तब्येत पुन्हा खराब होते. तो घरीच डॉक्टर्सना बोलावून ट्रीटमेंट घेतो. 4 दिवसात कुणाल ठीक होतो. पिहूलाही बरं वाटतं. कुणाल ठीक झालेलं पाहून कुणालचं रुटीन पुन्हा चालू होतं. पण तो आता पिहूला सारखं फोर्स करू लागतो एकदा भेट म्हणून. पिहूही मग भेटायचं ठरवते. पिहू म्हणाली, ठीक आहे भेटू. कुणाल म्हणाला, खरंच? पिहू म्हणाली, हो. कुणाल म्हणाला, कधी? उद्या ना? मग सांग कधी येणार. पिहू म्हणाली, नाही उद्या नाही, पुढच्या आठवड्यात भेटू. या आठवड्यात खूप काम आहे ऑफिसमध्ये, बिझी आहे शेड्यूल आणि मी नाही येणार. तूच ये नाशिकला. कुणाल म्हणाला, पुढच्या आठवड्यात काय यार पिहू. बरं ठीक आहे, मी येतो नाशिकला. तू मला पत्ता सेंड कर आणि सुट्टी घे त्या दिवशी. पिहू म्हणाली, मी सुट्टी वगैरे घेणार नाही, हाफ डे घेईन. तू ये, मग थोडा वेळ गप्पा मारू आणि तुझ्या मनालाही शांती भेटेल.
एकदाचं भेटलं की आणि माझ्या मागची किरकिरही कमी होईल सारखं भेटची. कुणाल म्हणाला, किती वेळ भेटणार तू मग मला? पिहू म्हणाली, किती वेळ भेटणार हे महत्त्वाचं आहे की भेटत आहे हे महत्त्वाचं आहे ते सांग आधी. कुणाल म्हणाला, काय यार पिहू, इतक्या वर्षांनी भेटत आहे तरी तू एक दिवसही काढू शकत नाहीस. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. पिहू म्हणाले, गुड. कुणाल म्हणाला, बरं सांग ना, तुला काय काय आवडतं? पिहू म्हणाले, आता अचानक हे का विचारत आहेस? कुणाल म्हणाला, सांग ना, काहीतरी गिफ्ट घेईन ना तुझ्यासाठी जे तुला आवडेल. पिहू म्हणाली, अजिबात नको, मला काही नको. मला नाही आवडत गिफ्ट घ्यायला कोणाकडून. कुणाल म्हणाला, तुला गिफ्ट दे बोललं नाही, मी घे बोललं. आणि तुला आवडत नसेल तरी मला आवडतं तुला द्यायला आणि मी देणार. तुला घ्यायचं असेल तर घे, नाहीतर फेकून दे तुझ्या हातात ते आता. पिहू म्हणाली, कुणाल नको ना मला पण, तू भेट फक्त, बस इतकंच. कुणाल म्हणाला, ये पिहू, साडी घेऊ का तुझ्यासाठी? पिहू म्हणाली, अजिबात नको, घरी काय सांगेन मी? ऑफिसला गेले होते की शॉपिंगला मी. कुणाल म्हणाला, त्यात काय होतं, आवडली तर घेतली म्हणून सांग ना. पिहू म्हणाली, नको, साडी अजिबात नको आणि मला साडी आवडतही नाही. कुणाल म्हणाला, मग काय आवडतं ते तर सांग. पिहू म्हणाली, मला काहीच नाही आवडत. कुणाल म्हणाला, आता शोधायला हवं, हे काहीच नाही कोणत्या शॉपमध्ये भेटतं. पिहू म्हणाले, नको बोललो ना काही. कुणाल म्हणाला, बरं राहू दे, नको सांगूस, मी जाणेन मला आवडेल ते. पिहू म्हणाली, तुला काय करायचं ते कर, तू कधी ऐकतोस माझं? कुणाल म्हणाला, मी कधी तुझं ऐकलं नाही असं झालं आहे का? मग बराच वेळ दोघे वाद घालत बसतात. कुणाल खूपच खुश होता. पिहूला भेटणार म्हणून. काय करू आणि काय नको असं झालं होतं त्याला. कधी एकदा तो दिवस येतो असं झालं होतं त्याला. 7-8 वर्ष तर निघाली, पण हा एक आठवडा त्याला दसकासारखा वाटू लागला होता. कुणालने आकाशलाही सांगितलं होतं की तो पिहूला भेटायला जात आहे. आकाशनेही त्याला बजावलं होतं की भेटलास की मनातलं परत एकदा तिला सांग आणि तिचा होकार घेऊनच परत ये. पण फक्त प्रेमाची कबुलीच नाही तर अजूनही कुणालने मनात काहीतरी ठरवलं होतं जे त्याने आकाशलाही सांगितलं नव्हतं. पिहूही खुश होती कुणालला इतक्या वर्षांनी भेटणार म्हणून, पण तिच्या मनाचं आणि आतल्या आवाजाचं पुन्हा भांडण चालू झालं होतं. मन म्हणत होतं नको भेटू, आवाज म्हणत होता भेट. शेवटी एकदा ठरवलं आहे भेटायचं तर आता माघार नाही घ्यायचं असं तिनेही ठरवलं आणि पहिल्यांदा आतल्या आवाजाचं ऐकलं. आणि तो दिवस आला होता ज्या दिवशी ते दोघे भेटणार होते. कुणाल तर सारखं एकच गाणं गुणगुणत होता. आज उनसे मिलना है हमें, कि आज उनसे मिलना